आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नरवाड येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक, उमेदवारांच्या प्रचाराला गती। बेडग जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच नरवाड पंचायत समिती भाजपच्या उमेदवार सौ रुपाली महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ नरवाड येथील धनराज शिंदे सरकार यांच्या वाड्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली। या बैठकीस भाजपाचे नेते व आमदार सुरेशभाऊ खाडे, बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, पॅनल प्रमुख बाळासाहेब होनमोरे यांच्यासह नरवाड गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की नरवाड गावासाठी गेल्या काही वर्षात गट तट पक्ष न पाहता मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास करण्याचा प्रयत्न केला आहे। यापुढेही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मंजूर करून नरवाडच्या विकासासाठी काम करू। भाजपाचे उमेदवार विकासाभिमुख असून त्यासाठी जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता येणे गरजेचे आहे। त्यामुळे नरवाडच्या जनतेने दोन्ही भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार खाडे यांनी केले। नरवाडचे सरंजामदार धनराज शिंदे यांनीही भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। या बैठकीस नरवाडचे सरपंच मारुती जमादार, माजी सरपंच मारुती कृष्णा माळी, तानाजी माळी, राजेंद्र बन्ने, तानाजी कुर्ले, नारायण जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही बेडग गटामधून आम्ही मल्लेवाडीमध्ये आहोत। आज मल्लेवाडीचा हा प्रतिसाद आणि त्या लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी सगळे लोक आले, मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित राहिले आणि निश्चितच सातही गणामध्ये आम्ही चांगले उमेदवार दिले आहेत, चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्हाला सातही गणामध्ये सातही जिल्हा परिषद आमचे निवडून येतील, त्यांची पंचायत समिती सदस्य पण सगळे निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो। हा विश्वास मी ठामपणे बोलतो ह्यामध्ये की हा विकास आहे। आज जे आपण बघतो भागाभागात बघतो, रस्ते बघतो, पाणी, वीज, शाळा, हे सगळा विकास प्रत्येक गावात विकास झालेला आहे। त्या माध्यमातून जनतेला मी आव्हान केले, खाडे कोण नाही आहे, उमेदवार कोण नाही, पण विकास करणारं कमळ आहे, त्या कमळाला आपण मतदान करावं एवढंच मी सगळ्यांना विनंती केली। बेडग जिल्हा परिषद गटामध्ये अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांची जी उमेदवारी आणि पंचायत समितीला विष्णुपंत आनंदा पाटील यांची उमेदवारी ही अतिशय ताकदवान उमेदवारी इथं मानली जाते भाजपनं दिलेली। याच्या संदर्भात त्या सगळीकडे ताकदवानच आहे, हेच उमेदवार ताकदवान नाही आहेत। हां, जरा किलोमध्ये 1 किलो अर्धा किलो इकडे तिकडे होत असेल, पण सगळे ताकदवानच सगळे। त्यामुळं असं कुठल्याही साथी गटामध्ये उमेदवार सगळे ताकदवान दिले जातात, त्याबद्दल डाऊट नाही आहे। त्यामुळं आता उमेदवार द्यायचे 2-3 उमेदवार, एक जिल्हा परिषद 2 पंचायत समिती द्यायचे असतात। गावं 8-10 गावं असली, 10-12 गावं असली तर सगळ्या गावाला न्याय देऊ शकत नाही मी, पण रोटेशन आलं निश्चित आलं तर त्या पद्धतीने गावाला न्याय देऊ शकतो आपण, पण गावाला सगळ्याच न्याय दिला नाही म्हणून नाराज होणं उचित नाही आहे। त्यामुळे कमळाला मतदान आपल्याला टाकायच लागेल आणि टाकावंच आपण ही विनंती।